मग आता 13 थेट काढू नका पण म्हणतोय आपण एक प्रक्रिया राबवायला सुरू केली कालपासून. तुम्ही सुरू करा. सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सगळे लोक यांनी आपले बोर्ड काढले ना रोडचे. मग आता आपण एक झेरॉक्सचं पान घ्यायचं आणि त्याच्यावर छापून आणायचं मी मतदार आणि खाली लिहायचं मोठ्या अक्षरात पोटर माझ्या दार द्यायचं आणि तेच आपल्या कावडात चिटकून. आता पुढे जशी आता नाही का आमच्या घरी यायचं मतदान कुठे आमच्या घरीच आहे ना. दाराला चिटकून ठेवलं पोटर माझ्या दारात यायचं. तू म्हणतो ना आम तिकडे येऊ नको. आपल्या मोटरसायकलला सुद्धा चिटकायचं ते. आणि आता तर नवीनच फंडा सुरू झाला तुमच्याकडे झाला नाही का मी ते म्हणतात आता उभाच राहायचं. आता मला सांगा 3404 फॉर्म झाले बीड जिल्ह्यात. आता या राहायचं गुड आणि इतके उमेदवार म्हणले होते चिन्ह कांदा बटाटू टमाटो आता चिन्ह कुठून आणायची. आणि समजा आणली एक वस्तीवर एक केंद्र असतं एक गावात असतं एक शाळात असतं. गावाला इतक्या लांब 1.5 किलोमीटर आत राहायचं पुढे. आणि आत राहिलं समजा एखाद्या मराठ्याच्या रानातून ते जर मला उचल माहितून तू आणि नाही उचलिलं आणि समजा सकाळी आजोबा नंबर लागले आणि त्यांना चिन्ह दिसत नाही त्याचा नातू खासदार किलो उभा राहिला आणि त्याचं चिन्ह आहे गोटा किंवा तंबाटू आणि त्याला जर नाही सापडून ते जर सकाळी लागलं लाईनला तिकाड्याकडे वाजले त्याला 3 जाया बाकी त्यांना मागण खावा करायचं. अरे लईच भुजी आणली कुणी आणली ही शक्कल कुणी नाही. परेशान झाले ते त्यांना काहीच कळा ना आता काय करायला पाहिजे. आता आहेत का नाही काय दिशी आपण तू विनाकारण केशे करायला लावतो. तू रोडला हटते नाही. मग 23 लोक माझ्या आजूबाजूची त्यांनी नेले त्यांना ओढलंय बिन मी फोन नाही लावला म्हणलं बसा तुम्ही 23 जण जाऊन देऊ. अरे मराठ्याचं जर कल्याण होईल ना मागून डोकं पिकीचा मी येतो म्हणलं मागून थोड्या दिवसांनी. ते परेशान झाले 2 दिवस बसून ठुले म्हणले जाऊन द्या. त्यातलं एक असं निभार होतं ते म्हणलं माझ्याकडे मोटरसायकल बी नाही काहीच नाही. मी गरीब माणूस मी घेत असतो फाशी नाहीत मला घरी नेऊन सोडा येता नाही घरी तर नेऊन सोड येता 50 रुपयाची बेळ फोन आला त्यांच्या. मराठ्याच्या पोराच्या बी नादी लागणं एवढं सोपं नाही. तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका. मी तुम्हाला सरळ सांगतो गोडी गुलाबीना तुम्ही आमची सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या नाही तर तुम्हाला सोपं जाणार नाही. आणि मी जाऊ बी देणार नाही कारण मी खानदानी मराठ्यांचं पोरग मराठ्याची गद्दारीच करणार. मी तुम्हाला सोडत नाही. तुम्ही किती आडवे आणि तू उभे आणि माझ्याकडे एकदा मंत्री आल्याला डबल येतच नाही. तुम्ही हेल्प बघा का दर बाहेर टोळी बदलून येते. तुमच्याकडे नांगर आणतात का नांगराला कसं दुपारून खाणे बदली देत बायलाची तसंच काम आहे. एकदा तेव्हा आलं दुसऱ्या बारीने दुसरा पाटील ते म्हणजे ते नको लय काचा कसं बोलवतो म्हणे. कारण मी काय चुकीचं नाही करत. माझ्या जातीकडून बोलतोय. माझ्या बापा मी चुकीचं बोलतो माझ्या जातीकडून बोलतो मी. मग मी मरायलाही येत नाही. आज माझ्या शरीरात काय नाही राहिलं फक्त आरक्षण मिळूच तर माझ्या शरीरानं मला साथ द्यावं एवढीच माझी इच्छा. कसंही आरक्षण देत नाही तेच मी बघतो कारण उपोषणामुळे माझं शरीर घेऊन मला आता लई साथ देत नाही. फक्त आरक्षण मिळूच तर साथ मिळाव. तुम्हाला तुमच्या लेकराच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षणाचा गुलाल टाकलाच म्हणून समजायचा कुणी आडवायवर. फक्त जाता जाता एक सांगतो एकजूट फुटू देऊ नका राजकारणासाठी. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे. आयुष्याचं आपल्या लेकराचं कल्याण होईल. पिढ्यांना पार त्यांचं कल्याण होईल. मला पाठबळाची तुमच्या खूप गरज आहे. कधी काळी जर वेळ आली तर अंतरवाली जसं आपण 1.5-2 करोड संख्येनं जमलो होतो तसं पुन्हा एकदा करायची वेळ येऊ शकते. तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा यांच्यावरती यांची दहशत जर कमी करायची असली तर आपल्याला पुन्हा एकदा यांची दडपशाही काढण्यासाठी आपल्याला शांततेत पुन्हा एकदा एकत्र यावं लागतं. काय जर हाक मारली तर पश्चिम महाराष्ट्रातला पाय पडून सांगतो एकही मराठा घरी थांबू नका. सगळेचे सगळे महाराष्ट्रातले आपण एकत्र येऊ एवढंच बोलतो. आणि पाठीशी ताकदीनं उभा राहा. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केल्याशिवाय यांचंही माग हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद.